बऱ्याच जणांना पालक आवडत नाही। पालकच्या भाजीला बघितलं की नाकतोंड मुरडतात आणि भाजी खायला कंटाळा करतात। पण एकदा अशा पद्धतीने पालकची भाजी बनवून तर बघा, पालक न खाणारेही आवडीने खातील। तर नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये आज मी तुमच्यासाठी अगदी वेगळ्या पद्धतीची स्पेशल पालकची भाजी बनवून दाखवणार आहे आणि भाजी खाताना तुम्हाला असं वाटणारही नाही की यामध्ये पालक आहे। चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी एक पालकची जुडी स्वच्छ धुवून तिला असं बारीक कापून घेतलं आणि भाजीला चांगलं दाबून पिळून घ्यायचं आणि त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं। आता पालकमध्ये सर्व मीठ मिक्स करून घेऊयात। मीठ घातल्याने काय होतं, भाजी नरम होते आणि त्याला पाणी सुटतं। मीठ मिक्स करून झालं की भाजीला असं 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊयात। साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर भाजी अशी नरम झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता काय करायचं, आपल्याला यामधलं मॉइश्चर काढून टाकायचंय, म्हणजेच यामधलं असं दाबून भाजीचं पाणी सर्व काढून टाकायचंय। पाणी काढून झालं की पालकला असं मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं। आता मी इथे मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, त्यातला आपल्याला यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे आणि बाकीचा कांदा आपण नंतर फोडणीमध्ये वापरणार आहोत। नंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची, त्याचसोबत अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा जिरे घालायचे, त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि अर्धा चमचा कुटलेला लसूण घालायचा। आता इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतले। आता हे बेसन पीठ आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचंय। इथे आपल्याला पालकमध्येच पीठ भिजवून घ्यायचंय आणि पीठ भिजवताना जर तुम्हाला इथे कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकताय। आता आपल्याला इथे भज्यांप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचंय। थोड्याच वेळात इथे भज्यांप्रमाणे घट्टसर पीठ भिजून झालेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर आता लगेच आपण हे तळायला घेऊयात। तर तळण्यासाठी इथे मी मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की आपण जे पालकचे पीठ भिजवून घेतलेलं होतं ना, त्याचे असे वडे बनवून आपण एक एक करून या तेलामध्ये सोडून देऊया। आणि वड्यांचा आकार थोडा मोठाच ठेवा, म्हणजे ते भाजीमध्ये नंतर दिसायला छान दिसतात। आणि तळत असताना गॅस इथे मध्यमपेक्षा थोडा मोठाच ठेवायचा। आता सुरुवातीला चमचा न लावता 1 मिनिटभर असंच तळून घ्यायचं। 1 मिनिटभर तळून झाल्यानंतर वडे असे आपल्याला एक एक करून पलटी करून घ्यायचे। पलटी करून झाल्यानंतर सतत हलवत 2 ते 3 मिनिटांसाठी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचेत। 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त असे कुरकुरीत तळून झालेत। आता आपण काढून घेऊयात, असे एखाद्या चाळणीत काढून घ्यायचेत। आता अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले वडेही तळून घेऊयात। आता इथे सर्व पालकचे वडे तळून झालेत। आता लगेच आपण भाजी बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊयात। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे। नंतर हिरवी मिरच्या 2, त्यासोबत जो आपण बारीक कांदा कापून घेतलेला होता ना, तो यामध्ये घालायचा। आता गॅस इथे कमी करायचा आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। 1 मिनिटभर कांदा परतून झाल्यानंतर 1 चमचाभर इथे अद्रक लसूण कुटून घेतले, ती आपण यामध्ये घालायची। त्याचसोबत यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आता याला थोडंसं हलवून घेऊयात। अद्रक लसूण परतून झाल्यानंतर इथे मी 2 मोठे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली आहे। आता ती आपण यामध्ये घालून घेऊयात। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून मिनिटभर चांगलं शिजू द्यायचंय, म्हणजे असं केल्याने काय होईल, आपल्या टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे ना, तो निघून जाईल। मिनिटभर शिजून झाल्यानंतर ग्रेव्हीला एकदा हलवून घेऊ। शिजवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची, त्याचसोबत अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, नंतर अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा घरचा गरम मसाला। मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी व जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोड्याच वेळात मसाले असे मस्त परतले गेलेत।
आता यामध्ये आपण 1 ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं। यामध्ये थंड पाणी घालू नका, थंड पाणी घातल्याने काय होतं आपल्या भाजीची चव कमी होते। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे। साधारण 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला छान तरी सुटलेली आहे आणि अशी एकसंध झालेली आहे। आता काय करायचे, जे आपण पालकचे वडे तळून घेतलेले होते ना ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आता ग्रेव्हीमध्ये वडे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता भाजीला 1 मिनिटभर शिजवून घेऊयात, म्हणजे आपले वडेही नरम होतील आणि ग्रेव्हीची चव वड्यांमध्ये उतरेल। 1 मिनिटभर भाजी शिजवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। आता परत एकदा भाजीला हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता मस्त अशी पालक वड्यांची भाजी तयार झाली। दिसायला बघा काय भारी दिसते ना भाजी, बघताच खावीशी वाटते। भाजीला बघून तुम्हाला वाटतंय की यामध्ये पालक आहे? ज्यांना पालक आवडत नाही ना ते सुद्धा या भाजीला एकदम आवडीने खातील। आमच्या घरी ही भाजी मी नेहमी बनवते आणि सगळेजण हे खूप आवडीने खातात आणि परत परत बनवायला सांगतात आणि चवीला एवढी भारी लागते ना आणि फक्त 10 मिनिटांमध्ये बनून तयार होते। ही भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।